श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने उदंड पिकाले. श्री गणेशाय नमः. दाने नामधारकाला श्री गुरूंची आणखी एक लीला सांगितली. तो म्हणाला, श्री गुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावर एका शूद्राचे शेत होते. श्री गुरूंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा. मध्यान्ह समयी श्रीगुरु मठात परतायचे. तेव्हाही त्यांना सन्मुख जाऊन वंदन करायचा. श्रीगुरु त्याच्याशी काहीच बोलत नसत. अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्काराचा क्रम चालू होता. एके दिवशी श्रीगुरु त्याला म्हणाले, तू मला रोज नमस्कार करतोस, तुझ्या मनात काय इच्छा आहे? शूद्र म्हणाला, देवा, या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी माझी इच्छा आहे. श्रीगुरु म्हणाले, आता शेतात काय पेरले आहे? शूद्र म्हणाला, या उन्हाळ पेरले आहे. तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते. काही दिवसांनी कंशे येतील. तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे. श्री गुरु म्हणाले, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे? मी जे सांगेन ते दृढ भावाने करशील? शूद्र म्हणाला, मला गुरुवाक्य प्रमाण आहे. मी आपला शब्द कधीच मोडणार नाही. श्री गुरु म्हणाले, ठीक आहे, आता सांगतो तशी कर. मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल. तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाक. शूद्राने ते मान्य केले. श्री गुरु ही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले. शूद्र त्वरेने गावात आला. तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, मला शेत कापण्याची परवानगी असावी. मी शेतचारा म्हणून गत वर्षाप्रमाणेच धान्य देईन. अधिकारी म्हणाले, अवेळी परवानगी कशी देणार? तुझ्या शेतात वेळेआधी जास्त पीक आले आहे काय? शूद्रापाशी वाद घालायला वेळ नव्हता. त्याने गत वर्षीपेक्षा दुप्पट सारा भरीत. जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईल. त्याने ही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मागितली. त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले. हे वृत्त कानी पडता शूद्राची पत्नी आणि मुले धावतच तिथे आली. त्यांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने कोणालाही जुमानले नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरवले. त्याला प्रतिबंध करण्यासाठीही काहींनी ग्रामाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याने शूद्राचे वचनपत्र दाखवून त्याची बोलवण केली. इकडे शूद्राने सर्व शेत कापून टाकले आणि तो श्री गुरूंची वाट पाहू लागला. मध्यान्ह झाले. श्री गुरु मठाकडे निघाले. शूद्राने त्यांना कापलेले शेत दाखवले. तेव्हा ते म्हणाले, अरे, हे तू काय केलेस? मी तुला तशी विनोदाने म्हटले होते. तो म्हणाला, स्वामी, मी तुमचे वचन पाळले, बाकी मला काही माहीत नाही. ते ऐकून श्री गुरु म्हणाले, धन्य तुझा निर्धार. या श्रद्धेचे तुला फार मोठे फळ मिळेल. आता चिंता करू नकोस. शूद्र घरी गेला तेव्हा त्याची बायको व मुले अक्षरशः रडत होती. लोक त्यांची सांत्वन करीत होते. शूद्राने त्यांची समजूत काढली. तो म्हणाला, जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्यांच्या बाबतीत हानी संभवतच नाही. आपल्याला सहस्त्रपटीने लाभ होईल असा विश्वास ठेवा. त्याने सर्वांना शांत केले. त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले. हातूनहात पर्जन्यवृष्टी झाली. गावकऱ्यांची उभी पिके पार उद्ध्वस्त झाली. ओला दुष्काळच पडला. फार नुकसान झाले. त्या पावसाने शूद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले. शेतामध्ये सर्वत्र कंशे दिसू लागली. गुरुकृपेचा तो प्रभाव पाहून शूद्राला अक्षरशः भरून आले. ते दृश्य पाहून त्याची बायको व मुले आनंदाने डोलू लागली. लोकही आश्चर्य करू लागली. शूद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली. पतीची क्षमा मागितली. त्यानंतर ती दोघे श्रीगुरूंच्या मठात आली. त्यांची पूजा केली. श्रीगुरूंनी त्यांना विचारले, शेतांचे काय वर्तमान आहे? सर्व कुशल मंगल आहे ना? तेव्हा दोघांनाही रडू आले. त्याने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, तुम्हीच आमचे कुलदैवत, तुम्हीच काम देणू. तुमची कृपा झाली, भरून पावलो. श्री गुरु शूद्राला म्हणाले, तू माझा निस्सान भक्त आहेस. तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. महिनाभराने कापणी झाली. गत वर्षापेक्षा शतपट उत्पन्न आले. शूद्राने अधिकाऱ्याला बोलवले. म्हणाला, गावात धान्याचा तुटवडा आहे. मी दुप्पट देईन असा म्हणालो होतो, पण आता अर्धे उत्पन्न देतो. ग्रामाधिकारी म्हणाले,
तू मनाने खूप मोठा आहेस, गुरु कृपांकित आहेस. कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच दे, बाकीचे घरी घेऊन जा. पण त्याला राहवले नाही. शेतसारा भरून त्याने स्वतःला आवश्यक तेवढे धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व ग्रामस्थांना वाटून दिले. इथं म्हणाला, नामदार का, गुरु वचन किती अमोघ असते पाहिलेच ना, म्हणून त्यांची कधीही अवज्ञा करू नये. गुरूंच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे हा शिष्याचा धर्म, हेच आद्य कर्तव्य.